जर मी 22 कॅरेट गोल्डची एक रिंग घेतली 3.6 ग्राम्सची, तर त्याच्यामध्ये प्युअर गोल्डचं काय अमाऊंट असेल? इमॅजिन मला 10 बाय 10 ची एक भिंत रंगवायची आहे पर्पल कलरने, आणि त्यासाठी रेड कलरचे 2 डबे गरजेचे आहेत आणि ब्ल्यू पेंटचे 3 डबे गरजेचे आहेत. आता मी जर तुम्हाला विचारलं की हीच भिंत जर 20 बाय 20ची असती तर मला रेड कलरचे किती डबे हवे असते आणि ब्ल्यू पेंटचे किती डबे हवे असते? पॉज द व्हिडिओ अँड थिंक अबाउट दिस. सो ऑब्वियसली जेव्हा हा नंबर किंवा हा एरिया जेव्हा वाढेल भिंतीचा, त्यावेळेला रेड पेंट्सची आणि ब्ल्यू पेंटची जास्त गरज लागणार आहे. मग तुम्ही जर अगोदरचा एरिया पाहिला तर तो 10 बाय 10 म्हणजे 100 एवढा होता, आणि आत्ता 20 बाय 20 असल्यामुळे तो 400 एवढा आहे. सो त्या प्रपोर्शनमध्ये ह्या डब्यांचा अमाऊंट वाढेल. नाव आय विल नीड 8 रेड पेंट्स अँड 12 ब्ल्यू पेंट्स. सो व्हॉट हॅज हॅपन्ड हिअर? तुम्हाला जेव्हा 10 बाय 10ची वॉल रंगवायची होती त्यावेळी रेडचे 2 आणि ब्ल्यूचे 3 डबे हवे होते. जेव्हा 20 बाय 20ची वॉल रंगवायची होती त्यावेळी ऑब्वियसली जास्त डब्यांची गरज पडणार आहे, पण एक्झॅक्टली किती जास्त? सो तुम्ही जर पाहिलं तर जो काय एरिया वाढला आहे 10 बाय 10 इट मीन्स दॅट 100 अँड 20 बाय 20 इट मीन्स दॅट 400. सो एरिया 4 टाइम्सनी वाढला आहे. त्यामुळं डब्यांची संख्यासुद्धा 4 टाइम्सनी वाढली आहे. 2 × 4 दॅट इज 8. किंवा ब्ल्यू पेंटच्या डब्यांची संख्यासुद्धा 4 टाइम्सनी वाढली आहे. अजून थोडं एलाबोरेट करूया की रेशो इज द बॅलन्स बिटवीन 2 और मोर क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक 2 रेड पेंट्ससाठी 3 ब्ल्यू पेंट्सची आवश्यकता होती. ह्याचाच अर्थ 2 रेड पेंट्स आणि 3 ब्ल्यू पेंट्स हे एका बॅलन्समध्ये आहेत, किंवा असं म्हणू शकतो की ते एका रेशोमध्ये आहेत. आणि रेशो दाखवण्यासाठी आपण असा सिम्बॉल यूज करतो, वी कॉल इट ॲज कोलन. आणि इथं जो बॅलन्स तयार झाला आहे, इथं जो रेशो तयार झाला आहे तो 2:3 आहे. मग मी रेड कलरच्या डब्यांची संख्या जर 4 टाइम्सनी वाढवली तर त्याच प्रपोर्शनमध्ये, त्याच बॅलन्समध्ये ब्ल्यू कलरच्या डब्यांची संख्यासुद्धा 4 टाइम्सनी वाढेल आणि इट विल बिकम 12. ठीक आहे. वी विल टेक एन एक्झाम्पल टू क्लिअर द कन्सेप्ट टू द डेप्थ. वी हॅव टेकन एन एक्झाम्पल ऑफ फ्यू कलर्ड स्क्वेअर्स हिअर. तुम्ही जर बघितलं तर टोटल 25 एवढे स्क्वेअर्स आहेत. त्याच्यामध्ये काही रेड कलरचे स्क्वेअर्स आहेत, काही ब्लॅक कलरचे आहेत आणि काही ब्ल्यू कलरचे आहेत. मग तुम्हाला असं म्हटलं आहे की तुम्हाला एक रेशो लिहायचा आहे, तुम्हाला एक बॅलन्स लिहायचा आहे रेड आणि ब्ल्यूचा. सो यू कॅन काउंट द स्क्वेअर्स ऑफ रेड कलर. सो देर आर 9 रेड स्क्वेअर्स अँड देर आर 8 ब्ल्यू स्क्वेअर्स. सो हा जो बॅलन्स आहे वी कॅन राईट इट ॲज 9:8. सो द रेशो इज रिटन ॲज 9:8. तेच जर तुम्ही ब्लॅक आणि ब्ल्यूचा रेशो लिहायला बघितला तर ब्लॅक हे 8 आहेत आणि ब्ल्यू ऑब्वियसली सुद्धा 8 आहेत. सो हाच रेशो आपण असाही लिहू शकतो की 8:8. म्हणजे प्रत्येक 8 ब्लॅक स्क्वेअरसाठी 8 ब्ल्यू स्क्वेअर्स आहेत, म्हणजेच एका ब्लॅक स्क्वेअरसाठी 1 ब्ल्यू स्क्वेअर आहे. सो वी कॅन रिड्यूस दिस रेशो लाईक 1:1. सो रेड कलरची संख्या ही 9 आहे, ब्ल्यूची 8 आहे आणि ब्लॅकची सुद्धा 8 आहे. सो आपण हाच रेशो 9:8:8 असाही लिहू शकतो. वी विल टेक सम मोर एक्झाम्पल्स टू ब्रिंग द क्लॅरिटी. सो वी कॅन राईट द रेशो ॲज अ फ्रॅक्शन. लाईक द फर्स्ट क्वेश्चन, 8 apples to 20 apples. वी कॅन राईट दिस ॲज 8:20. किंवा ह्याच रेशोला वी कॅन राईट इट इन अ फ्रॅक्शन फॉर्म लाईक 8/20. आणि आपल्याला रिड्यूस कसं करायचं हे माहिती आहे. वी कॅन डिवाइड विथ 4 टू बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. इट विल बिकम 2:5. नेक्स्ट, इन्कम ऑफ 2 फॅमिलीज पर मंथ इज 15,000 अँड 25,000. ह्याचा आपल्याला रेशो लिहायचा आहे. सो ऑब्वियसली वी कॅन राईट दिस रेशो ॲज 15,000 to 25,000. We can write this ratio as a fraction, 15,000 over 25,000. We can give it a reduced form and divide with 5 on both the sides, so it will become 3:5. So the ratio is 3:5. Or here it was 2:5. The third question, 5 minutes to 1 hour. Now इथं जर तुम्ही पाहिलं तर हे युनिट्स डिफरंट आहेत. सो तुम्हाला डायरेक्टली याचा रेशो 5:1
असा लिहिता येत नाही. यू नीड टू ब्रिंग देम इन कॉमन क्वांटिटीज, कॉमन युनिट्स. सो 5 मिनिट्स टू 1 hour, 1 hourलाच मी 60 मिनिट्स असं सुद्धा लिहू शकतो. सो आय कॅन राईट दिस रेशो ॲज 5 मिनिट्स टू 60 मिनिट्स, किंवा ह्यालाच आपण फ्रॅक्शनमध्ये 5/60 असंही लिहू शकतो. ह्याला जर आपण रिड्यूस्ड फॉर्म दिला, सो इट विल बिकम 1/12, or this ratio can be written as 1:12. Last, area of the circumference of a circle of radius 2 units. तुम्हाला जर सर्कलची कन्सेप्ट ऑलरेडी माहीत असेल तर यू कॅन वॉच, अदरवाइज यू कॅन स्किप दिस पार्ट ऑफ दिस व्हिडिओ. सो आय विल सॉल्व इट. एरिया टू सर्कमफरन्स. सो एरिया ऑफ द सर्कल is πr² and circumference is 2πr. मग आपण ह्यांचं जर फ्रॅक्शन तयार केलं रेशो लिहिण्यासाठी, सो πr² अपॉन 2πr, दोन्हीकडे जर पायनं डिवाइड केलं सो पाय विल कॅन्सल्ड आउट. दोन्हीकडे आरने एकदा डिवाइड केलं तर वर एक आर शिल्लक राहील. द आन्सर विल बी r/2 आणि रेडियस 2 दिला आहे, सो दिस इज 2/2, ऑर वी कॅन राईट इट ॲज 1. किंवा आपण असं म्हणू शकतो, हे जे काय फ्रॅक्शन आलं इट इज अ होल नंबर, ऑर दिस रेशो कॅन बी रिटन ॲज 1:1. नाव वी विल गो टू सम प्रॅक्टिकल एक्झाम्पल. लाईक तुम्ही हे ऐकलं असाल की 18 कॅरेट गोल्ड, 20 कॅरेट गोल्ड, 24 कॅरेट गोल्ड. सो ह्याच्यात ॲक्च्युली काय रेशो लपला आहे, काय फ्रॅक्शन लपलं आहे हे आपण पाहायचं आहे. सो जेव्हा आपण म्हणतो की 18 कॅरेट गोल्ड, त्यावेळी ह्याचा अर्थ असा असतो की तुम्ही गोल्डचे 24 पार्ट्स इमॅजिन करा. फॉर एक्झाम्पल 24 ग्राम्स एवढं गोल्ड आहे, त्याच्यामधले 18 ग्राम्स किंवा 18 पार्ट्स हे प्युअर गोल्ड आहे. दिस इज अ प्युअर गोल्ड. आणि राहिलेले जे 6 पार्ट्स आहेत ते काही दुसरे एलिमेंट्स आहेत, लाईक कॉपर ऑर झिंक. सो ह्यांची गरज का असते तर ते गोल्ड, प्युअर गोल्ड इज नॉट दॅट मच रिजिड, ते एवढं स्ट्रॉंग नसतं. सो कॉपर झिंक टाकून आपण जे काय रिंग बनवणार आहे, नेकलेस बनवणार आहे, त्याला स्ट्रॉंग बनवलं जातं. सो जेवढा गोल्डचा कॅरेट जास्त तेवढं त्यात प्युअर गोल्डचं प्रमाण हे जास्त असेल. मग तुम्हाला असा प्रश्न विचारला की फाइंड द फ्रॅक्शन ऑफ गोल्ड इन दिस 18 कॅरेट गोल्ड. सो ऑब्वियसली द प्युअर गोल्ड इज 18 पार्ट्स अँड द टोटल पार्ट्स आर 24. सो द फ्रॅक्शन ऑफ गोल्ड इन 18 कॅरेट गोल्ड कॅन बी रिटन ॲज 18/24. किंवा आपण ह्याला 6ने जर रिड्यूस केलं सो इट बिकम्स 3/4, ऑर 3/4 कॅन बी रिटन ॲज 75%. सो 18 कॅरेट गोल्डमध्ये 75% एवढंच प्युअर गोल्ड असतं. दुसऱ्या मेटल्सचं जर आपल्याला फ्रॅक्शन काढायचं असेल तर ऑब्वियसली दुसरे मेटल्स हे 6 पार्ट्स आहेत 24 मधले. सो तुम्ही याला रिड्यूस फॉर्म दिला तर इट विल बिकम 1/4. आणि ह्यालाच जर आपल्याला पर्सेंटेजमध्ये लिहायचं असेल सो इट विल बिकम 25%. सो जसे जसे कॅरेट्स वाढत जातील तसं प्युअर गोल्डचं अमाऊंट वाढत जाईल आणि अदर मेटलचं अमाऊंट कमी होत जाईल. लास्ट क्वेश्चन, रेशो ऑफ गोल्ड टू अदर मेटल्स. म्हणजे ह्याच्यामध्ये गोल्डचं आणि अदर मेटलचा काय बॅलन्स आहे असं विचारलं आहे. सो गोल्ड हे 18 आहे आणि अदर मेटल्स हे 6 पार्ट्स आहेत. सो वी कॅन राईट दिस बॅलन्स ॲज 18:6. किंवा ह्याला जर रिड्यूस करायचं असेल तर यू कॅन राईट इट इन द फ्रॅक्शन फॉर्म 18/6, रिड्यूस इट. सो रिडक्शन नंतर हे 3:1 बनेल और 3/1 अँड दिस रेशो कॅन बी रिटन ॲज 3:1. सो प्रत्येक एक पार्टसाठी अदर मेटल्सच्या 3 प्युअर गोल्डचे पार्ट्स आहेत. सो देर इज अ क्वेश्चन फॉर यू. यू कॅन थिंक ओवर दिस क्वेश्चन अँड आन्सर मी इन द कमेंट्स. जर मी 22 कॅरेट गोल्डची एक रिंग घेतली 3.6 ग्राम्सची, तर त्याच्यामध्ये प्युअर गोल्डचं काय अमाऊंट असेल? यू कॅन थिंक ओवर इट अँड आन्सर मी इन द कमेंट्स.